निम्म्याहून अधिक महाराष्ट्र पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळाला। या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत। गेल्या अनेक ठिकाणी आपण बघतोय ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा विभागाला बसलेला आहे। त्यामुळे धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात आतापर्यंत सुमारे 70 लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। असं असतानाही राज्य सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार? सरकारला शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या व्यथा दिसत नाहीत का, असा सवाल विचारला जातोय। ओला दुष्काळ जाहीर करण्यात काय अडचणी आहेत, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। एक लक्षात घ्या, ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या। हा आघात साधा नाही, फक्त पिकं नाही वाहून गेली, शेत, माती, जमिनी वाहून गेल्या। ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही। त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या। मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। हे या सरकारच्या लक्षात आलंय का? लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत। आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे, त्यामध्ये काय नक्की याच्यात। आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा। आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे, विशेषतः 2-4 दिवसात जे घडलेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल, पण जेवढं वॉल फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले।